नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला आहेत म्हणजेच इलेक्ट्रिकल फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या के स्कीम नुसार नवीन स्कीम नुसार तुम्हाला सेकंड सेमिस्टरला फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजेच FEE नावाचा सब्जेक्ट आहे आणि त्याचा सब्जेक्ट कोड आहे 312310। आणि विद्यार्थी मित्रांनो, सध्या तुमची MSBT ची एक्झाम सुरू आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन, म्हणजे जे विद्यार्थी पॉलिटेक्निकला आहेत त्यांच्या एक्झाम सुरू आहेत। पण हा व्हिडिओ जे विद्यार्थी इलेक्ट्रिकलला आहेत सेकंड सेमिस्टरला त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण जे तुम्हाला FEE चे IMP क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला फायनल पेपरला येऊ शकतात असे क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तुम्हाला FEE चे टोटल 5 टॉपिक आहेत, 5 युनिट आहेत, त्यापैकी आपण या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 1 चे आपण क्वेश्चन बघणार आहोत। युनिट नंबर 1 तुमचा आहे बेसिक इलेक्ट्रिकल पॅरामीटर। तुमच्या MSBT च्या सिलेबस नुसार जर बघितलं तर आपण तो 12 मार्क साठी हा युनिट आहे। आता त्याच्यामधले आपण या युनिट नंबर 1 चे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया। तर क्वेश्चन नंबर 1 तुम्ही सुद्धा स्क्रीनवरती क्वेश्चन वाचू शकता आणि तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता। आणि या क्वेश्चनचा तुम्ही अभ्यास केला नाहीत तर या क्वेश्चनचा अभ्यास करून परीक्षेला जा, तुम्हाला याच्यामधलेच मॅक्झिमम क्वेश्चन परीक्षेला येतात। तर क्वेश्चन नंबर 1 आहे कंपेअर डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिंग करंट। तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला अशा टाइपचा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क साठी येतो। तर तुम्हाला या क्वेश्चन मध्ये पहिल्यांदा DC आणि AC चे वेव्हफॉर्म ड्रॉ करायचे आहे। DC आणि AC चे मिनिमम तुम्हाला 7 ते 8 पॉइंट तुम्हाला लिहायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाच्या ऐवजी असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, डिफाइन DC स्टेट एनी 2 ऍप्लिकेशन्स किंवा डिफाइन AC स्टेट एनी 2 ऍप्लिकेशन्स। तर तुम्हाला डेफिनेशन आल्यानंतर त्याची डेफिनेशन लिहायची आणि वेव्हफॉर्म काढायची आणि त्याचे ऍप्लिकेशन्स लिहायचे। त्याच्यामुळे कंपॅरिझनचा क्वेश्चन डिटेल मध्ये केला तुम्ही तर त्याला बदलून जरी क्वेश्चन आला तर तो तुम्हाला कव्हर होऊन जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन इलेक्ट्रिक करंट, पॉवर अँड एनर्जी। तर तुम्हाला इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय ह्याच्या डेफिनेशन्स लिहायचा। डेफिनेशन आल्यानंतर त्याला जर वेव्हफॉर्म असेल तर वेव्हफॉर्म ड्रॉ करायचं, जसं की AC-DC ला वेव्हफॉर्म आहे। पण आता इलेक्ट्रिक वर्कची डेफिनेशन लिहिल्यानंतर त्याला फॉर्म्युला असतो, तर त्याचा फॉर्म्युला आणि युनिट लिहायचं। पॉवरची डेफिनेशन लिहायचं आणि युनिट लिहायचं, एनर्जीची डेफिनेशन लिहायचं आणि युनिट लिहायचं। क्वेश्चन नंबर 3 डिफाइन इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, PD म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स। ह्या सुद्धा 4 डेफिनेशन पैकी तुम्हाला 2 डेफिनेशन परीक्षेला येऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्या डेफिनेशन लिहिल्यानंतर तुम्ही फॉर्म्युला लिहा आणि त्याचं युनिट लिहा, म्हणजे तुम्हाला त्याचे फुल मार्क्स मिळतात। नेक्स्ट क्वेश्चन स्टेट अँड एक्सप्लेन व्होल्टेज अँड करंट सोर्सेस। ठीक आहे, तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये स्टेट अँड एक्सप्लेन म्हणलंय। तर व्होल्टेज सोर्सचे टाइप्स, आयडियल व्होल्टेज सोर्स, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स, करंट सोर्सचे टाइप, आयडियल करंट सोर्स, प्रॅक्टिकल करंट सोर्स, हे तुम्हाला सगळे सोर्सेसचे टाइप्स लिहायचे आहेत, त्याच्या डेफिनेशन्स लिहायच्या आहेत, त्याच्या डायग्राम्स आहेत, त्या डायग्राम्स पण ड्रॉ करायच्या आहेत। तर नेक्स्ट क्वेश्चन लिस्ट द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड इट्स ऍप्लिकेशन। ठीक आहे, त्याच्यावरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5 डिफाइन स्पेसिफिक रेजिस्टन्स अँड कंडक्टिव्हिटी। फक्त इथं तुम्हाला डेफिनेशन, स्पेसिफिक रेजिस्टन्सलाच आपण ऑर मध्ये काय म्हणतो, रेजिस्टिव्हिटी म्हणतो, किंवा ह्याच्या ऐवजी तुम्हाला स्टेट द फॅक्टर अफेक्टिंग व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। तर तुम्हाला R इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, रो इंटू L/A, म्हणजे रेजिस्टन्स वरती किती फॅक्टर्स म्हणजे कोणकोणते फॅक्टर इफेक्ट होतात, तर कोणकोणते, एक तर रेजिस्टिव्हिटी, त्याच्यानंतर एरिया, त्याच्यानंतर लेंथ ऑफ कंडक्टर। तर हे फॅक्टर सुद्धा एखाद्या वेळेस 2 मार्कला तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। त्याच्यानंतर कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन लिहायची, त्याचा युनिट लिहायचं, ठीक, आणि त्याचा फॉर्म्युला लिहायचा। नेक्स्ट क्वेश्चन बघा लिस्ट द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड इट्स ऍप्लिकेशन। तुम्हाला इलेक्ट्रिक करंटचे जे इफेक्ट आहेत, कोणकोणते इफेक्ट आहेत, हीटिंग इफेक्ट आहे, मॅग्नेटिक इफेक्ट आहे आणि केमिकल इफेक्ट आहेत, हे इफेक्टची लिस्ट करायची आहे आणि त्या प्रत्येकाचा ऍप्लिकेशन लिहायचा आहे। असा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये 4 मार्क साठी येऊ शकतो। नेक्स्ट लिस्ट द टाइप्स ऑफ रेजिस्टर्स युज्ड इन इलेक्ट्रिक सर्किट विथ 1 ऍप्लिकेशन। तुम्हाला क्लासमध्ये मी टाइप्स ऑफ रेजिस्टर्स दिलेले आहेत, त्याची लिस्ट करायचं, लिस्ट करा म्हणलं तर लिस्ट करायचं, टाइप्स म्हणलं तर तुम्ही ट्री डायग्राम ड्रॉ करून त्याचे टाइप्स लिहू शकता। आता इथं सगळ्या टाइपचे रेजिस्टर्स लिहायचे आहेत
आणि त्या प्रत्येकाचं एक ऍप्लिकेशन लिहायचं आहे. आता परीक्षेमध्ये जरी एक आलं, एक ऍप्लिकेशन लिहायचं असेल, तुम्हाला जर 2 येत असतील, 4 येत असतील, तर तुम्ही त्या रजिस्टरचं टाईप लिहा आणि त्याचे ऍप्लिकेशन्स लिहा. तुम्हाला जेवढे येते तेवढे लिहा, एक एकच लिहू नका. एखाद्या वेळेस तुम्ही ते चुकीचं लिहिलात समजा घाईघाईमध्ये, तर त्याचा मार्क तुमचा जाऊ शकतो. त्याच्यामुळे 2-3 असतील तर त्याच्यापैकी एक जरी करेक्ट असेल तर तुम्हाला फुल मार्क्स मिळतात. नेक्स्ट, डिस्क्राइब द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स. तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला रेजिस्टन्स वरती टेम्परेचरचा काय इफेक्ट होत आहे ग्राफ ड्रॉ करायचा आहे आणि डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचा आहे. अशा टाइपचा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कला येऊ शकतो. नेक्स्ट, एक्सप्लेन मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, तर ह्या मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचा आहे, डायग्राम ड्रॉ करायचा आहे. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर त्या डायग्रामला व्यवस्थित नाव द्यायचं आणि ते इफेक्ट एक्सप्लेन करायचं. लास्ट क्वेश्चन नंबर 10, ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ गीजर, एक्सप्लेन इन डिटेल्स. ठीक आहे, गीजरची डायग्राम ड्रॉ करायचं आणि डिटेल मध्ये एक्सप्लेन करायचं. त्याला लेबलिंग म्हणजे व्यवस्थित नाव द्यायचं आणि एक्सप्लेन करायचं. आता हे जे गीजर आहे हे कोणता इफेक्ट आहे इलेक्ट्रिक करंटचा, तर हिटिंग इफेक्ट आहे. गीजर मध्ये काय प्रोड्यूस होते, हीट प्रोड्यूस होते आणि ती हीट आपण कशासाठी यूज करतो, तर पाणी गरम करण्यासाठी ती हीट आपण यूज करतो. तर मेन होते हे 10 क्वेश्चन. हे 10 क्वेश्चन अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यापैकीच तुम्हाला काही क्वेश्चन परीक्षेला येऊ शकतात तुमच्या केस स्कीम नुसार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते अतिशय महत्वाचे क्वेश्चन. पहिल्यांदा तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, जर येत नसतील तर पुन्हा पुन्हा याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि काही जर अडचण असेल तर मी माझा इथं नंबर दिलेलाच आहे तुम्हाला, तर या नंबरवरती कॉल करून तुम्ही किंवा मेसेज करून विचारू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच तुम्हाला अपडेट्स जे युनिट नंबर 2nd आहे, 3rd आहे, त्याच्यानंतर 4th आहे, 5th आहे, या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येत जातील. IMP क्वेश्चन तुम्हाला FEEच्या 5च्या 5 चॅप्टरचे या चॅनलवरती मिळतील तुम्हाला. फक्त तुम्ही याला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येते आणि त्या क्वेश्चनचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथंच थांबूया आपण. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.